नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम प्रदीप. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार. सध्या महत्त्वाची बातमी आहे. बाबू खान यांच्या 30 वर्षापासूनच्या व्यावसायिक पार्टनर सलमा खान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय. समाजसेवी कृष्णा आडेलकर आरटीआय कार्यकर्त्यांनी असा आरोप केलाय की गेल्या अनेक वर्षभरापासून सलमा खान या बाबू खान यांना बाजूला सारून त्यांच्या पणतींकडून होणाऱ्या कमाईतला एक वाटा स्वतः घेत असल्याचा दावा केलाय. मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की सध्या हे केवळ आरोप आहेत. या प्रकरणी सलमा खान किंवा बाबू खान यांची अधिकृत प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाही. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याची चौकशी झाल्यानंतरच सत्य समोर येईल. आम्ही या प्रकरणातील दोन्ही बाजूंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बाबू खान यांच्या 30 वर्षांच्या पार्टनर सलमा खान यांच्यावर समाजसेवी कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या बाबू खान यांना बाजूला सारून ट्रान्सजेंडर यांच्याकडून होणाऱ्या कमाईतला वाटा घेत असल्याचा दावा आहे. आजपर्यंत जे घडत आहे त्याच्यावरती अनदेखा केले जाते, म्हणजे बघून पण नाही बघितलं. हे शासकीय प्रशासन. मुळामध्ये एक क्रिमिनल आमच्या मुंबईमध्ये 30 वर्षापासून राहतो. 30 वर्षापासून तो कोणाचा चेला आहे, तो कोणाकडे राहतो, त्याला मुंबईमध्ये कोणी आणलं. फक्त आज गेले 2 ते 3 वर्ष झाले बाबू खान बाबू खान बाबू खान. अरे पण बाबू खानचा गुरु कोण आहे, त्याचा नायक कोण आहे, भेंडी बाजार हे जे घराणं आहे त्याचा मुख्य कोण आहे. आज तुम्ही बघा, जेवढे पण तृतीयपंथी रस्त्यावर जो वेश्या व्यवसाय करतात ते कुठं राहतात, तुम्ही कोण आहे, भेंडी बाजार घराण्याचे. तर भेंडी बाजार घराण्याचा अर्थ काय, कोण आहे याचा नायक, किती करोडो ह्या पैसा जमा आहे, त्याचा खुलासा का ना होते. मग ही भूमिका आम्ही कोणाकडे मांडावी? सरकारकडेच मांडणार ना, आणि शासकीय प्रशासनाकडे. आणि होतं काय, आज जेव्हा आम्ही कंप्लेंट करायला जातो आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. बरोबर आहे ना. तर आतापर्यंत जर बाबू खानने एवढे गुन्हे आहे बाबू खानवरती, आणि बाबू खानच्या ज्या एवढ्या प्रॉपर्टी आहे, तर त्याच्या गुरुकडे किती प्रॉपर्टी असतील, ह्याची चौकशी आतापर्यंत का ना केली. आणि राहिलं आता हे जे 4 माळ्याचं घर आहे हे पूर्ण डेमोलिशन झालं नाही. हे फक्त 4 हातोडे मारले लोकांना दाखवायला का बघा आम्ही बांगलादेशीच्या घरावर कारवाई केली. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला समजतंय हे कुठेतरी विकले गेलेले आहे. हो, विकलेच गेलेले आहे ना ते. 4 हातोड्या मला तर डेमोलिशन पूर्ण होतं का? आज त्याच्यामुळे 4 अधिकारी म्हणजे निलंबित झाले हे मिश्र मधून. तर उद्या आणखीन पण काय घटना घडू शकतात, कोणाचा जीव जाऊ शकतो, असा आपला आरोप आहे. मोठी चेन असू शकते. म्हणजे मुंबईचे हे जेवढे तृतीयपंथी आहे हे तृतीयपंथी नाही, हे फक्त लोकांचे पाकिट मार, चैन मार, काय सोनं चांगली आहे ते सोडून घेणं, रात्री झाडकीमध्ये उभं राहणं, ड्रग्स गांजा करणं, हे सगळे काम आहे. आणि तृतीयपंथी म्हणजे काय हो? तृतीयपंथी म्हणजे काय? एक संन्यासी. हे सर्व 2-2 मुलाचे बाप आहे. एक तृतीयपंथी एका बाई संग लग्न करतो, 2 मुलं जन्माला घालतो, त्याच्यानंतर तो लिंग अर्पण करतो, साडी घालतो आणि तृतीयपंथी समाजामध्ये येतो. त्याला तृतीयपंथी समाज म्हणतात काय? आणि बाबू खानला HIV आहे. आणि आता जो कालचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये अर्धे 2-2 मुलाचे बाप आहे. मग ह्याची चौकशी कधी करणार? ते सगळे गांजे पिलेले, ते सगळे नशेडी लोक आहे. ही चौकशी का नाही होत? तृतीयपंथींवर अत्याचार झाला, तृतीयपंथी जाणार कुठं? आम्ही 1-1 रुपया जमा करून घरं बनवले. 1-1 रुपया जमा करून आता मुंबईमध्ये घरं होतात काय? आणि 4 माळ्याची घरं. कोणाचा आशीर्वाद या? कोण आहे त्यांचा गुरु? त्याचा खुलासा करा ना. ते का झाकून ठेवलंय तुम्ही? आणि राहिलं यांचं एक लॉबी आहे, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये झेंडावंदन साजरा करायला जायचं. आणि म्हणजे ते लोक लोकांना दाखवतात, आणि जे असली किन्नर आहे ना ते लोकांना दाखवतात का बघा मुंबई पोलिसाने आमची किती ओळख आहे, मुंबई पोलिसाने आमचे किती चांगले संबंध आहे. आणि मग ते असली तृतीयपंथी विचारे घाबरतात, अरे ना ह्याच्या संग त्याचे म्हणजे पोलीसचे चांगले संबंध आहे, त्याची पोलीस स्टेशन मध्ये चालते. हे सगळं चुकीचं आहे ना. आणि मला असं समजतं शासकीय प्रशासनाला जे असली तृतीयपंथी त्यांना बोलवा ना. बाबू खानच्या टीमला बोलायची काय गरज आहे? झेंडावंदन साजरा करायला किती कलेक्शन होते, काय होतंय? तुम्ही सांगा. तृतीयपंथी जेव्हा लिंग अर्पण करतो तेव्हा त्या लोकांना बायकांची गरज काय आहे?
रात्री बायका कशाला लागतात ते? मग ह्याची मेडिकल करा ना. जेव्हा समजा मी कोणासंग मारामारी करतो किंवा इतर कोण मारामारी करतो तर पहिलं पोलीस स्टेशन मध्ये काय केलं जातं? मेडिकल केली जातं ना. मग ह्यांचं का ना केलं जात मेडिकल? म्हणजे कुठेतरी विकलेलं गेलेलं आहे ना. आज तुम्ही सांगा, शिवजयंतीची परमिशन लागते, बाबासाहेब आंबेडकर जयंतीची परमिशन लागतं, हे लोक जे रस्त्यावर नागडे उघडे उभे असतात, बरोबर, ह्याचं परमिशन आहे का कोणाकडे? मग ह्यांचं परमिशन कुठे? हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आहे, गौतम बुद्ध आहे त्यांचा विचारांचा आहे, संत ज्ञानेश्वर त्यांचा विचारांचा आहे, बरोबर ना. मग ह्या महाराष्ट्राला तुम्ही का वेशा व्यवसाय बनवताय काय? मग हे कोणाच्या आशीर्वादाने रस्त्यावर उभे? शेवटी शासकीय प्रशासनाच्याच आशीर्वादाने ना. तुम्ही आणि मी रात्री 12च्या नंतर बाहेर पडलो तर आपल्याला 151 मध्ये जमा करतात. एकीकडे सरकार